आज आपण बनवूया खानदेशी मसाला खिचडी। त्यासाठी आपण एक कांदा, बटाटा बारीक कापून घेतले, कांद्याचे बारीक पातळ काप केले आहेत। त्यानंतर कढीपत्ता, तेजपान, आलं, लसूण, शेंगदाणे आणि घरगुती मसाले घेतले, काळा मसाला, लाल तिखट, जिरं, हळद, हिंग। आता आपण कुकरमध्ये तेल टाकून जिरं मोहरी तडतडू देऊया। जिरं मोहरी तडतडले की त्यात आपण कढीपत्ता आणि तेजपान घालूया। त्यानंतर आपण आलं लसूण बारीक वाटून घेतले ते टाकूया। त्यानंतर आपण कांदा, बटाटा, शेंगदाणे आपण सर्व साहित्य टाकून घेऊया। हे सर्व साहित्य आपण 2-5 मिनिटे तेलात परतून घेऊया। हे छान 2-5 मिनिटे परतले की त्यात आपण घरगुती मसाले टाकूया। मसाले परतून घेऊया। वाट्या पाणी घालून घेऊया। 1 वाटी तांदूळ घेतलाय, डाळ आणि तांदूळ, त्यामुळे 2 वाट्या पाणी घेऊया। आता छान उकळी आल्यावर मीठ टाकूया। त्यानंतर डाळ आणि तांदूळ दोघे स्वच्छ धुवून घेतले, ते आपण कुकरमध्ये टाकूया। आणि आता थोडी उकळी येऊ द्यायची। हे कुकरचे झाकण लावून मीडियम गॅसवर आपण 2 शिट्ट्या घेऊन घेणार आहोत। आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे। थँक्यू।